या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे दिली आहे। हे एक्झिट पोल आहे, प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल। येईल जो रिझल्ट येईल तो देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सरकार तुम्हाला दिसेल। मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। तुम्ही 10 लोकांना विचारलं तर 10 मधील 8 व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसतात। तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीने दाखवत असेल। 400 पार का तो नारा आता हवेत विरला। आपल्याला माहित असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 170 के पार दाखवलं, सांगितलं। आले किती तर 70। त्यामुळे यावर काही बोलून जायची गरज नाही। आणि ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष जनतेने या सरकारचा त्रास सहन केला, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली। शेवट ही विकासाची निवडणूक आपण हारतो म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे। त्यामुळे यांचा पराजय हा निश्चित आहे। हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील एक्झिट पोलचे, आणि 4 तारखेच्या संध्याकाळी देशाची सत्ता ही बदललेली दिसेल, परिवर्तन झालेलं दिसेल। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घेताना दिसते, जागा जास्त मिळताना नाही, ते काही कमी दाखवतात, काही जास्त दाखवतात, परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू। 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल। आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये किमान 20च्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता। तिथे स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता। तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवले। याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आपल्याला हे सत्तेमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत, हे 2 दिवस आज आणि उद्यापर्यंत आनंद घेतील। घ्या म्हणा, जेवढा आनंद घ्यायचा आहे, जाता जाता जेवढा आनंद 2-3 दिवसामध्ये घेता येईल तेवढा त्यांना घेऊ द्या। मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। काल मल्लिकार्जुन खरगे 290च्या पुढे इंडिया गठबंधनला जागा मिळतील असं नावाचं, मात्र एकूणच एक्झिट पोल जर बघितलं तर हे एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात। काही केले असतील प्रामाणिकपणे, मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही, परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही। अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत। इतका राग आणि संताप जनतेचा होता, तरी पण जर एक्झिट पोलमध्ये 300-350 दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल 4 तारखेला, ते मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। राज्यातील महायुतीचे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात होते, त्यांचे पराभव होताना या ठिकाणी दिसतोय। नारायण राणे असतील, नाही, हे महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा 35च्या पुढेच जायला पाहिजे, परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर, त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात, नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो। त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोलमधून दिसतोय। महाराष्ट्रामध्ये फुटीनंतर जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला, मात्र ठाकरेंची शिवसेना वरती होताना दिसते, जास्त जागा मिळताना दिसते, आणि एकनाथ शिंदेची शिवसेना शिवसेना आणि ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण। आता शेती एकाची, पेरणारांनी म्हणावं माझीच मालकी आहे,
तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही. मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं. आणि म्हणून ते ठाकरे आणि शिवसेना, शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात. त्यामुळे त्याचा निकाल कोणी किती पक्ष फोडला, चिन्ह पडवलं, त्याचा परिणाम काही होणार नाही. आणि ते यातून स्पष्ट होताना आता दिसत आहे. फोडणाऱ्याला, पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक, सनसनीत ही यामधून अंदाज दिसतोय. यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणीनंतर दिसतील. काही एक्झिट पोलने निरीक्षण नोंदवले अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला या ठिकाणी एकतर खाते उघडता येणार नाही. ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता. शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढाच एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता. यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं, पक्ष फोडणं, कोणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं, 2 पक्ष फोडून दरवाजे फोडले, आमची एक विंडो पळवली काँग्रेसची, तर हे सहन होत नाही. त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातलाय त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे. तो आता तुम्हाला दिसणार. चंद्रपुरात मुनगंटीवार हे देखील पराभव होतील असं निरीक्षण नोंदवण्यात आले. खात्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की जिंकलो तर लाजायचं नाही आणि हारलो तर लाजायचं नाही असं प्रतिक्रिया त्यांनी दिली. नाही, आता तो निकाल आम्ही जिंकत आहोत तिथे याचा आम्हाला आनंद आहे. आणि सुरुवातीपासूनच ती जागा महाराष्ट्रामध्ये एकच जागा जी आली होती मागच्या 2019ला, तर ती एकच चंद्रपूरची होती. त्यामुळं ती जागा आणि तो जिल्हा काँग्रेसचा गड आहे आणि तो गड आम्ही राखतो आहोत याचा आम्हाला आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं गडचिरोलीला आपण 4 महिन्यात येतो. सगळ्या एक्झिटपोलमध्ये साधारण गडचिरोलीला प्लस काँग्रेसकडे दाखवलेला आहे. एखाद्या चंद्रपूर जरी असली तरी याला गडचिरोलीबाबत एक्झिटपोलमध्ये सगळ्यांचे अंदाज सारखे नाही. गडचिरोली जागा तर 1 लाख मताच्या अंतराने आम्ही जिंकणार आहोत आणि स्वतःही त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे. आणि मला पूर्णतः सुरुवातीपासून जी काही व्यूहरचना केली त्यातून आणि उमेदवारांचा जनसंपर्क आणि ट्रायबल आदिवासी समाजामध्ये सरकारच्या संदर्भात असलेला राग, त्यामुळे गडचिरोली यावेळेस आमच्या पारड्यात पडते आहे आणि आम्ही जिंकण्यासाठीच त्या ठिकाणी मैदानात उतरलो होतो. भाऊ, महायुतीच्या पक्षांमध्ये तुमची डिमांड फार वाढताना दिसते आहे. नितीश राणेनंतर आता संजय शिरसाट म्हणाले की विजय वडेट्टीवार हे एकतर भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलंय त्यांना, मुंगेरी लाल हसीन सपने देखते रहो, लोगों को बदनाम करते रहो, हम बदनाम हो चुके सनम तुम्हें भी, जसं म्हणतात ना, हम डुबे है सनम तुम्हें भी ले डुबेंगे. तर तुम्ही डुबलात तर मी काय मूर्ख नाही, किंवा मूर्खाच्या, आमच्याकडे म्हण आहे, मूर्खाच्या बाजारात चणे विकणारा वडेट्टीवार आहे काय, की मूर्खाच्या बाजारात चणे घेतले न विकत आहेत आणि घेणारा कोणीच नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. तर त्यामुळे आणि माझी राज्यात मी फिरतोय, 50 सभा मी घेतल्यात राज्यामध्ये, लोकांचा प्रतिसाद आणि लोकांनी मला आशीर्वाद दिला, त्यामुळे त्यांना वाटतं की मला बदनाम केल्याने त्यांचा फायदा होईल. त्यामुळं असे वक्तव्य मधामधात ते करत असतात आणि त्यातून काही फार त्याला देण्याची गरज नाही. मला वाटतं की किंमत देण्याची गरज नाही तशा वक्तव्याला. एक्झिट पोलनुसार राज्याचा निकाल पाहता महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. याचा इम्पॅक्ट विधानसभेवरती कसा प्रभाव पडू शकतो, काय वाटतं? विधानसभा तर आम्ही एकतर्फी जिंकणारच आहोत, त्यामध्ये कुठेही शंका नाही. ते आम्ही जिंकलीच आहे. आम्हाला लोकांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिला, लोक पाठीमागे उभं राहिले, त्यातून ते स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील हे त्रिकुटांचं लुटारूचं सरकार कोणत्याही हालतीत काढून फेकायचं हे जनतेने ठरवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आघाडीला उत्तम यश मिळेल हा आम्हाला विश्वास आहे. थँक्यू.
एक ही सवाल। जिस हाँ, तरीके से राज्य और देश के एग्जिट पोल बताया जा रहा है, क्या कहेंगे? नहीं, देखिए, एग्जिट पोल में अंदाज जो बताया जा रहा है, सत्ताधारियों का गुस्सा नहीं आना चाहिए। इसीलिए जो कहते हैं ना कि थोड़ा सा उनको खुश करने के लिए ये एग्जिट पोल के कुछ आंकड़े कुछ चैनलों ने बताया है और कुछ सर्वे एजेंसी ने भी ये किया है। आपको 4 तारीख को सच्चाई दिख पड़ेगी। 8-10 में से 8 लोग मोदी सरकार के खिलाफ में थे, बात करते हुए दिख रहे थे। उनको उसमें गुस्सा दिखाई दे रहा था, चिंता भी दिखाई दे रही थी। तो इस स्थिति में हमें लगता है कि ये सब अंदाज गलत निकलेंगे। बहुत बार एग्जिट पोल के अंदाज गलत निकले हैं, ये सबको पता है और इसीलिए पूरा विश्वास है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे साहब ने जो कहा था, हम 290 के पार 95 के आसपास जाएंगे और हमारी सत्ता देश में आएगी महाविकास आघाडी की, ये पूरा विश्वास है। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।